तर गाईज आम्ही आता सकाळ सकाळी मस्त झोपून उठलो, आंघोळ बिंघोळ केली, मस्त ब्रश केला सगळा. आणि परसूबाईशी आता आम्ही दोघं पण व्हिडिओ बनवायला आलो. परसूबा आपल्या रस्त्यात काय भेटला रे? साप बाव काही मोठा होता रे, खतरनाक. हो ना आजकाल आई शपथ. तर गाईज आता आम्ही इथं कॅमेरामॅन भोलूला पाहू, असेल तर मग बनवू, नाही तर मग भोले आहे शाळेत गेलाय वाटतं ना. आजगर होता. तर गाईज भोलू पण गेलेला आहे. मग आता काय आम्ही दोघंच बघू, आता काहीतरी प्लॅन करतो दोघं पण परसूशी. ब्लॉग शेवटपर्यंत बघ जास, कसा वाटला नक्की सांग जास. तर गाईज थांबा तवर तर आम्ही प्लॅन करतो. परसू तठा आहे, आता बघू काय करायचं. त्या दोन्ही डायलॉग तर मारायच लागतील काहीतरी. बघतो बरं. परसू भाई भोलो आपला नाही ना यार, मग काय करायचं आता? आपण दोघं तरी बनवायचा का? तू काढशील का व्हिडिओ? चल खतरनाक बरं का, सिस्टम फावून टाकू. तर गाईज परसू भाईने पण सांगितलं काढू, तर आता आम्ही व्हिडिओ काढायला सुरुवात करू. तर थांबा तवर भेटू थोड्या वेळाने. का बरं चांगला नाही भाडला? तर फायनली गाईज आम्ही व्हिडिओ शूट केला. परसू भाई व्हिडिओ शूट कसा केला? खतरनाक ना रे. वरती पाहून सांग ना पोरांना कसा सिस्टम फाडून टाकला ना आपण. ऍक्टिंग कसा केला भाऊने? खतरनाक ना. च्या मायला गाईज तर खतरनाक व्हिडिओ शूट करून टाकला आम्ही. तर तुम्ही नक्की पाहजास आपला थोडा. हा चालेल. आपला सचिन भाई आता त्यांनी 2 एक व्हिडिओ काढून दिला, चालला आंघळायला. तो जेवेल पण अजून किती वाजलं ना, आता आंघळायला जातो. पाहिलं का मित्रांनो पोषण. परसू भाई काय वाणी खेळत आहे? दुकान अरे बाप, कंडा काय घेतला होया? चिखोल म्हणजे जेवण म्हणजे काय होया? पीठ घेतला काय भाकरी कराय? अरे बाप, निशाने पण घेतला ना. निशा मग आज काय जेवण आलं? हा निशा कुठं सांग ना, जेवणाला काय म्हणजे मला येईल काय? व मला देशील का ना जेवायला? निशा निशा देशील ना? मस्त भाकरी बनवून ठेव, मस्त चिकन बिकन बनवून ठेव, ये तू जेवाय बरं का. परसू भाई आपला दुकान कसा चाललाय? धंदा कसा चाललाय? खतरनाक का? मायला कस्टमर येतात का खतरनाक? मायला मला भाऊ आपला किराणा दुकान परसू भाईचा. डायरेक्ट पीठ सुका नाही, ओला भेटत काय रे परसू भाई? जायचं फक्त भाकरी बनवायची आहे. वातावरण खूप छान आहे आजचा. आम्ही सध्या परसूभाईच्या दुकानात आहोत. परसूभाई डायरेक्ट इथं सुका पीठ नाही, डायरेक्ट पीठ डायरेक्ट तयार करून विकतो नाही का इथं. तर नियाच्या भाकरी करायच्या. इकडं पब्लिक भाकरी करू राहिली नाही का. कंडाबाई हाय कर, इकडं निशा पहा, निशा काय करू राहिली बघ. निशा इकडं पाय, इकडं पाय निशा. निशा इकडं पाहिजे. किचन मध्ये ती फिक्स डॅब बिजी आहे नाही का. तिच्या केस पाहा किती खतरनाक. अरे भाई निशा हाय कर. निशा हात वर कर ना. निशा नाही, निशा लाजते नाही का. तर हे आहे तुळशी नाही का. तुळशी मॉर्निंगला उठला ना मित्रांनो, कायची 2 एक पानं खायची नाही का, मस्त शरीरासाठी चांगली राहते. परसू भाई पण पाहिला ना, पिठामध्ये मिक्स करतो म्हणजे लोक आजारी नाही पडले पाहिजे. काय परसू भाई? परसू भाईचा नाद करते का भाऊ? खायचा नाही का, थोडासा वाईट लागत पण शरीरासाठी चांगला राहतं.
हा पीठ आपला आपला शेठ लय सध्या दुकान परसू भाज्या लय चालू राहिला. काय रे परसू भाई, भाजीपाला सगळा भाऊ आपल्याकडे भेटेल नाही का? पार्सल बिर्सल लागत हवा कोणाला तर. गाईस तर आता जेवण झालेलं आहे आणि मला येणार आहे. चला आण बरं. त्या मस्तपैकी बनवला बघू शकता तुम्ही. भाकरी भाजी आरा बाप आला ना, खतरनाक पण बनवले डायरेक्ट. आता ते मी खाणार आपल्या स्टाईल मध्ये. असाच खायचा ना चोबायला पोट भरा. तर मित्र हो बघा उरकवला दर थाड धुवायला लाव बरं का. हा खतरनाक होता, खतरनाक चव होती नाही का? एक बार ट्राय करू नक्की बाजा असल्या मायला. आता जर तोंडाला पाणी आहे. परसू भाई धंदा कसा चाललाय? चांगला चाललाय का? हे क्या रे? ऊपर जाता है क्या? ऊपर जाता है क्या? अभी वीडियो पर चल ऊपर जा, ऊपर जा, नीचे मत आ, ऊपर जा. इधर से खाली पड़ जाएगा ना. देख कितना खोला है. इसको नीचे मत लाने देना, इधर गिर जाएगा ना नीचे. उसको मैं बोली लेकिन वो नहीं जा रहा है. पकड़ के रखो. जा रे उधर जाके बैठ. खाली नको येऊन द्या बरं का. त्याला साक्षी पडून जाईल इकडे. खाली येऊ नको द्या. क्या सब लोंडे कार्टून देख रहे हैं और छोटा बच्चा ये सीढ़ी से गिर जाता था. ठरकी आज शाळेत कशा नाही गेला? शाळेत कशा नाही गेला रे हरामी? कसली सुट्टी आहे आज? हा बाकीच्या पोरांना सुट्टी नाही, तुलाच कशी काय सुट्टी आज? नोकर तोड काढताय ना तिकडं. तुलाच कशी काय सुट्टी हरामी? एक दिवस जातो तसे 5 दिवस नाही का? हप्त्यातून एकाच दिवस जातो का हरामी? कशा नाही गेलास? हा मामाला सांगायला लागेल जर मोबाईल ना तुझ्याकडे द्यायच नाही राहावं लागत. हा कशाला साथ नाही गेला आज? हा नको ना तू व्हिडिओ काढत जाय ना. कशा तू शाळेत कशा नाही गेलास? कशा नाही शाळेत गेला? काय रे सुबह हा शाळेत कशा नाही गेला आज? उन्हाळ्याच्या सुट्ट्या का? उन्हाच्या तुझ्या याच्या मातर पाऊस पडून राहिला ना. मला सकाळी मस्त ऊन पडलं, आता पावसाचं वातावरण झालं. कशी आपण असा शाळेत कसं नाही जास्त एवढा सांग मला. पोरगेला लेटर आले होतो शाळेत. काय हरामखोर तसे हे आपलंच पैसे पडलं. 1 रुपया कुठं उचल चल खाऊ खायला जाऊ आपण. 1 रुपया. हा ना हा माहित आहे सुबो हा ना शाळेत ना पोरगेला लेटर आले होतो बरं का. हा काय पण लेटर देतो झाले 2-3 दिवस शाळेतच जात नाही. हा चायनीज पोशी आहे तुझ्या यायचा हरामखोर. तर गाईज बघितला ना ठरकी माणूस आमच्या इथला लय बेकार नाही का? चायनीज आहे तो, नेपाळ आहे हरामी. शाळेमध्ये पोरगेला लेटर येतो आणि त्याची हप्ताभर शाळेत जात नाही. गाली किसको दे रहा है? ठरकी बघा. हा ठरकी कोड भेटला ना एन्काउंटर करा डायरेक्ट एन्काउंटर करा हरामीचा. हे ठरकी काय गुखाई. तर गाईज
आता मी जेवायला बिवायला चालू आहे. पाणीचा वातावरण झाला मस्तपैकी. तर भेटू 10 मिनिटांनी परत. तर पोशा हो फारच टाईम झाला, संध्याकाळ पडली. मग काय आईने पाठवला दळायला शिवाजीनगरला. गिरणीत जाऊन बसलो. आई गेले, आम्ही आईशी दोघं आलो. आई गेले. मग काय दळण बिळण झाला. मग चाललो मार्केटला भाजीपाला घ्यायला. गाड्या पासाल तर मित्र पोशा हो मोकार गर्दी नाही का पाहना. आम्हाला तिकडून जाताच नव्हता आहे नाही का. लय गर्दी म्हणजे लय रपारप जायच्या गाड्या पाहायला का. लय बेकार नाही का. च्या माईला गाड्यावाल्या कशा खतरनाक. मग आम्ही घुसलो त्यावर आई लाईटही गेला. च्या माईला काही दिसही नव्हता. मग काय मग आईला एक जागा बटाटं दिसलं. तिथं बटाटं घेतलं नाही का. स्वस्त होतं बटाटं. मग घेऊन टाकलं मोरदेस तिकडं. बटाटं घेतलं मस्त. तर लाईट आली नाही का भ्यान का. मग नंतर थोडा वेळ पाहिल्यानं तशी लाईट आली नाही का पोशा. फार भारी वाटला लाईट आली तर. मग काय आईने कांदा पण घेतलं तटच थोडंसं. बटाटं मस्त होतं नाही का बारीक बारीक. च्या मायला भरीत आलं तर एक नंबर लागतं नाही का. आईने तेच घेतलं नाही का पोशा. मग काय आम्ही बाजार केला मस्तपैकी पोशा. लाईटही आली ती मस्त दिसायचा नाही का पोशा. मग काय बाजार बिजार केला मस्तपैकी. मग आता म्हणत जाऊ नाही का च्या मायला पोशा. मग आम्ही काय चाललो नाही का पोशा. केळा बिळा घेतली खायलो मस्त घरी. आईने बाजार घेतला नाही का पोशा मस्तपैकी. माझ्याकडे दिली ती पिशवी. पण मग नको मग कशा लोक हसतील मला पाहतील तर. मग आईनेच घेतले माखलून. मग चाललो पोशा. काय सांगतो मोकार गर्दी पोशा. लय गर्दी पोशा. मग काय आम्ही मामाशेठ आलो पोशा. आई गेले मामाशेठ. मी बाहेर गाडीवर बसलो. कशा आता टाईम झाला आहे ना त्याच्यामुळे मी नाही गेलो. आईला सांगला पटापट आवर.